देवाचे ज्ञान ही एक परिवर्तनकारी आणि सशक्त शक्ती आहे, जी विश्वास, बायबलचा अभ्यास आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे मिळवता येते. काय यासाठी आपण प्रयत्न कराल काय? आम्हावर प्रीती करणाऱ्या आपल्या जिवंत परमेश्वराच्या पवित्र नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, आज आपण विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर अध्ययन करणार आहोत. आमचा विश्वास हा परिपूर्ण असावा असे प्रत्येकाला वाटते, परंतु परिपूर्ण विश्वासाची घडण हे निरंतर प्रार्थनेच्या द्वारेच होत असते. होय प्रियांनो, प्रार्थना म्हणजे देवाबरोबरचा संवाद. जितके आमचे नाते देवाबरोबर दृढ असते, तितकाच आमचा देवाबरोबरचा संवादही जास्त असतो. पौलाच्या बाबतीत आम्हाला समजते की तो देखील एक उत्तम प्रार्थना योद्धा होता. प्रियांनो, आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे आत्मिक बाबतीत आम्ही सबळ होऊ शकतो. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही इफिसकरास पत्र ह्याच्या पहिल्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. 16 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे, परंतु पुन्हा एक वार ह्या वचनांवर आपण थोडासा विचार करूया. एकदा एका देवाच्या सेवकाने आम्हाला सांगितले की त्यांच्या प्रार्थनेच्या सभा फार कंटाळवाण्या, रटाळ व अल्पकाळ चालणाऱ्या झाल्या होत्या. मग या प्रार्थनेच्या वेळात परमेश्वराजवळ काही एक न मागता त्याची केवळ उपकारस्तुती करण्याचे त्यांनी ठरवले व त्याला गौरव देण्याचे ठरवले. त्यामुळे त्यांची प्रार्थना वेळ फार सुंदर व अर्थपूर्ण अशी त्यांना वाटली. त्या वेळात त्यांनी काही विनंत्या देवाला सादर केल्या, परंतु विशेष करून त्यांनी देवाने जे त्यांच्यासाठी केले त्याबद्दल त्याचे आभार मानले. पॉल म्हणतो की जेव्हा त्याने इफिस येथील मंडळीविषयी चांगले वृत्तांत ऐकले, तेव्हा त्याने त्यांच्याकरिता देवाचे उपकार सतत मानले. त्याने देवाचे त्यांच्याबद्दल उपकार मानणे थांबवले नाही. ही एक नवलाची गोष्ट आहे की आम्ही बऱ्याचदा पौलाचा एक प्रार्थना योद्धा म्हणून फारसा विचार करीत नाही. तो वधस्तंभाचा एक महान सुवार्तिक होता, असाच आम्ही त्याच्याविषयी विचार करतो. पौलापेक्षा अधिक महान कोणी प्रेषित होता असे आम्हाला वाटत नाही. तो महान शिक्षकांपैकी एक होता. अर्थात सर्वात महान शिक्षक तर प्रभू येशू ख्रिस्तच होता. याच्यासारखा कोणी माणूस कधी बोलला नाही असे त्याच्याविषयी म्हणण्यात आले. पॉल त्याच्याच परंपरेतील होता. तो चांगल्या देवाच्या सेवकाचे एक उदाहरण होता. लुकाच्या वृत्तांतानुसार जेव्हा त्याने इफिस येथील मंडळीचा निरोप घेतला, तेव्हा तो रडला. त्याने त्यांच्यावर प्रीती केली व त्यांनीही त्याच्यावर प्रीती केली. मी नेहमीच एखादी मंडळी आपल्या देवाच्या सेवकावर किती प्रीती करते यावरून तिचे मूल्यमापन करते. जर देवाचा सेवक देवाचे वचन परखडपणे जसे आहे तसे सांगणारा असेल, तर त्याची मंडळी त्याच्यावर किती प्रेम करते यावरून त्या मंडळीचे सहज मूल्यमापन करता येते. ते केवढे मोठे पवित्र शास्त्र आपल्याबरोबर घेऊन येतात हे महत्त्वाचे नाही, तर ते आपल्या देवाच्या सेवकावर कितपत प्रीती करतात हे महत्त्वाचे आहे. इफिस येथील मंडळीने फक्त पौलावरच प्रीती केली नाही, तर त्यांनी देवाच्या वचनावरही प्रीती केली. जेव्हा सुरुवातीच्या मंडळीतील एखाद्या क्षेत्रातील सेवेच्या प्रावीण्याविषयी तुम्ही विचार करता, तेव्हा पौलाचे नाव नक्कीच तुमच्या लक्षात येत असेल. मग पौलाला महान प्रार्थना योद्धा म्हणता येईल काय? पर्वतावर बंडखोर इस्रायली लोकांसाठी मध्यस्थी करणाऱ्या मोशेची आम्हाला एक महान मध्यस्थ म्हणून आठवण येते. तसेच आपल्या भयंकर पापाची कबुली देणाऱ्या व स्तोत्र लिहिणाऱ्या दाविदाचीही आम्हाला आठवण येते. कर्मेल डोंगरावर त्या वेदीसमोर भिजलेल्या स्थितीत एकट्याने उभे राहिलेल्या एलियाचीही आम्हाला आठवण येते. शत्रूच्या अधिपत्याखाली विरोधाच्या वातावरणातही
आपल्या यरुशलेमेच्या दिशेने खिडकी उघडून प्रार्थना करणाऱ्या दानिएलाची आम्हाला आठवण येते. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः एक प्रार्थना योद्धा होता, असा की त्याच्या शिष्यांनी त्याला म्हटले, प्रभू आम्हाला प्रार्थना करायला शिकव. पौलही एक महान प्रार्थना योद्धा होता, हे आपल्याला माहीत आहे काय? मी ईश्वर विज्ञान पाठशाळेतील विद्यार्थ्यांना पौलाच्या प्रार्थनेची यादी करायला लावत असे आणि ते परत माझ्याकडे येऊन म्हणत असत, बापरे, आम्हाला माहीत नव्हती की पौलाची प्रार्थनेची एवढी मोठी यादी होती. तो इतक्या पुष्कळ लोकांसाठी प्रार्थना करीत असेल हे आम्हाला माहीत नव्हते. होय श्रोत्यानो, पौल एक महान प्रार्थना करणारी व्यक्ती होता. इफिस्करास पत्र या पुस्तकात पौलाच्या 2 प्रार्थना नोंदवण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी एका प्रार्थनेचा आम्ही आता विचार करणार आहोत. पौलाने मंडळीला आमच्या समोर ख्रिस्ताचे शरीर म्हणून सादर केले आहे आणि आता तो गुडघ्यावर येऊन प्रार्थना करीत आहे. दुसरी प्रार्थना 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी आहे. या दोन्ही प्रार्थनांवरून पौलाचे देवाचे लेकरू म्हणून इतर विश्वासणाऱ्यांसाठी असलेली आस्था दिसून येते. एखादी व्यक्ती देवाचे लेकरू आहे किंवा नाही हे ठरविण्याचा एक मार्ग म्हणजे तिचे प्रार्थना जीवन कसे आहे ते पाहणे. देवावर ती व्यक्ती किती अवलंबून आहे हे पाहायला हवे. देवाचे लेकरू स्वतःच्या गरजांसाठी प्रार्थनेद्वारे देवाकडे जाते व ते इतरांसाठी मध्यस्थीच्या प्रार्थनाही करते. तुम्ही दिवसातल्या 24 तासांपैकी किती तास, किती मिनिटे देवाच्या समक्षतेमध्ये घालविता? प्रार्थना करायला आम्हाला वेळ नाही असे मला सांगू नका. मार्टिन लुथर जवळ प्रार्थनेसाठी 3 तास होते, तर तुमच्याजवळ प्रार्थनेसाठी 30 मिनिटेही असू नयेत. हे कसे? तुमचे प्रार्थना जीवन जितके दुबळे तितके तुमचे विश्वासाने चालणे कमी होईल आणि तेवढेच तुमचे ख्रिस्ती चारित्र्य अविकसित राहील. जसे मानवी शरीराला वाढीसाठी सकस आहाराची गरज असते, तसे आमच्या आत्म्याला देवाचे वचन व प्रार्थना यांच्या सकस आहाराची गरज असते. जसा मानवी देह आहाराशिवाय कोमेजून जातो, दुबळा बनतो, तसा आत्माही आत्मिक अन्नाशिवाय दुबळा, निष्प्रभ बनतो. कुपोषण झालेली लहान मुले तुम्ही कधी पाहिली आहेत काय? कदाचित दुष्काळग्रस्त देशातील लेकरांची चित्रे तुम्ही टीव्हीवर पाहिली असतील. किती दयनीय स्थिती होते त्यांची. तुमचे प्रार्थना जीवन, तुमचे पवित्र शास्त्राचे वाचन जर अगदीच नगण्य असेल, तर तुमचा आत्मा त्या कुपोषण झालेल्या मुलांप्रमाणे दिसतो आणि होतोही. मग अशा लेकराला जशी रोगप्रतिकारक शक्ती नसते, तशी तुम्हाला मोहांना प्रतिकार करण्याची शक्ती राहत नाही व संकटे येताच तुम्ही वादळाने मुळासकट उपटलेल्या झाडाप्रमाणे बनता. लक्षात घ्या की प्रार्थना म्हणजे देवाबरोबरचा आमचा संवाद आहे. फक्त आम्ही त्याला आमच्या मागण्या सादर करतो असे नाही, तर त्या आम्ही उपकार स्तुतीसह आपल्या मागण्या सादर करतो. आम्ही देवाच्या उत्तराची अपेक्षा करतो. प्रार्थना म्हणजे संवाद आहे, ते एकतर्फी भाषण नाही. पौलाचे प्रार्थना जीवन जर समृद्ध नसते, तर एवढ्या प्रचंड प्रमाणात यशस्वीरित्या सुवार्ता प्रसार तो करू शकला नसता. प्रार्थना तुमच्या व माझ्यासाठी आमच्या श्वासाइतकी साहजिक असायला हवी. आम्हाला अनेक पत्रे येतात. कधीकधी आमची आमच्या श्रोत्यांशी भेट होते आणि ते आम्हाला आवर्जून लिहितात किंवा सांगतात की ते आमच्यासाठी प्रार्थना करीत असतात. यावरून त्यांचा विश्वास दिसून येतो. आपल्याला आठवत असेल की दमिश्क किंवा दमास्क शहरात हनन्या नावाच्या व्यक्तीला देवदूताने जेव्हा तार्सकर शौलाकडे जायला सांगितले, तेव्हा तो अस्वस्थ झाला. त्याने त्याला विरोध केला, कारण शौल मंडळीचा छळ करणाऱ्यांपैकी एक होता. परंतु देवदूत त्याला म्हणाला, पहा, तो प्रार्थना करीत आहे. प्रेषितांची कृत्य 9 अध्याय 11 वचन आम्हाला सांगतं. तार्सकर शौलामध्ये काही परिवर्तन झाले आहे हे दाखविणारे हे हनन्यासाठी एक चिन्ह होते. पौल इफिस्करांना लिहितो की तो त्यांच्यासाठी देवाचे आभार मानणे थांबवत नाही. पौल सर्वप्रथम इफिस्करांसाठी देवाचे आभार मानतो. इफिस्कर त्याच्या प्रार्थना यादीत होते आणि मला वाटतं सर्व मंडळ्या त्याच्या प्रार्थना यादीत असाव्यात. तो पुढे म्हणतो, तुमची प्रार्थनेत आठवण करून असे मागतो की, म्हणजे पौल त्या सर्वांना नावाने ओळखत असावा. एक दिवस मी एका मोठ्या उपदेशकाबरोबर असताना काही लोक त्यांच्याकडे आले. त्यांच्याशी त्यांनी हस्तांदोलन केले. एक जण त्यांना म्हणाला, मी आपणासाठी प्रार्थना करीत आहे. यावर उपदेशक जे काही म्हणालेत ते मी कधीच विसरणार नाही. ते त्या माणसाला म्हणाले, तुमच्या प्रार्थनांबद्दल धन्यवाद, परंतु तुम्ही माझे नाव घेऊन प्रार्थना करता काय? परमेश्वराने मला दुसरेच कोणी समजावे हे मला बरे वाटत नाही.
श्रोत्यानो, आम्ही बरेचदा संदिग्ध प्रार्थना करतो. प्रार्थना करताना देवाचे सेवक या विभागासाठी एक सर्वसाधारण प्रार्थना केली की बस असे आपल्याला वाटते. परंतु देवाची सेवा किती वेगवेगळ्या प्रकारची आहे याचा आपण विचार केला आहे काय? आपण प्रार्थना करताना लोकांची नावे घेऊन प्रार्थना करा. देवाला त्यांची नावे माहीत आहेत, परंतु नेमकेपणाने प्रार्थना करणे चांगले असते. आपल्याला माहीत आहे का की मुक्ती मिशनच्या संस्थापिका आणि पवित्र शास्त्राचे मूळ हिब्रू व ग्रीक भाषांमधून थेट मराठीत भाषांतर करणाऱ्या विदुषी पंडिता रमाबाई रोज शेकडो लोकांसाठी त्यांची नावे घेऊन प्रार्थना करीत. प्रार्थनेचे विषयवारी वेळापत्रक करणे आम्हाला सोयीचे असते व त्यामुळे प्रार्थनेत रटाळपणा तोचतोचपणा येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर प्रार्थना करीत असताना तुमच्या व परमेश्वराच्या दरम्यान एखादी पापाचे अडखळ नसेल तर तुमच्या प्रार्थना त्याच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. याकोबाच्या पत्रात आपण वाचतो की नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. तुम्ही पिढ्यानपिढ्यांपासून ख्रिस्ती असाल. तुमच्या घराण्यात एखादी दुसरी व्यक्ती देवाची सेवक असेल किंवा होऊन गेली असेल, पण त्यामुळे तुम्हाला देवाजवळ वशिला लावता येत नाही. कार्य करण्यास प्रबळ असलेली प्रार्थना आपल्याला करता यावी असे आपल्याला वाटत असेल तर आत्मपरीक्षण करा. ख्रिस्ताकडे पापक्षमेसाठी अजून आला नसाल तर आत्ताच या आणि तारण प्राप्त झालेले आहे पण प्रार्थनांची उत्तरे मिळत नाहीत असे असेल तर देवाच्या साह्याने आत्मपरीक्षण करा किंवा उत्तराची प्रतीक्षा करा. ख्रिस्ताद्वारे देवाकडे या, कारण त्याच्याशिवाय देवाकडे जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. श्रोत्यानो, पौलाचे प्रार्थना जीवन किती समृद्ध होते ते आम्ही पाहिले. पौलाच्या प्रार्थना यादीत सर्वच मंडळांचा समावेश असावा असे दिसते. तो या इफिसकरांना म्हणतो की त्यांच्याकरिता तो देवाचे आभार मानणे थांबवत नाही. म्हणजे तो देवाचे त्यांच्याकरिता सतत आभार मानतो. तसेच तो बहुधा आपल्या प्रार्थनेमध्ये या मंडळीतल्या सर्वांच्या नावाचा उल्लेख करीत असावा. आपण पाहिले की पौलाच्या प्रार्थनेच्या मागची प्रेरणा एक चांगली बातमी होती. आता आपण पाहणार आहोत की पौल भौतिक गोष्टींची मागणी करीत नाही, तर तो आध्यात्मिक आशीर्वादांची मागणी करतो. हे सर्व आशीर्वाद महत्वाचे आहेत.
इफिस्करास पत्र पहिला अध्याय आणि 17वं वचन सांगतं. पहिला अध्याय 17वे वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. पौलाने या मंडळीला लिहिले की मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. देव जो पिता याने मंडळीची योजना करून ठेवली. देव जो पुत्र याने तिची किंमत भरली आणि देव जो पवित्र आत्मा तिचे रक्षण करतो. हे सर्व लिहित असताना या गोष्टीची पौलाने जाणीव ठेवली की देवाचा आत्मा जोपर्यंत इफिस्करांचा शिक्षक होत नाही व त्यांचे अंतःचक्षु प्रकाशित करीत नाही तोपर्यंत त्यांना हे सर्व समजणार नाही. देवाचे ज्ञान फक्त देवाचा पवित्र आत्मा प्रगट करू शकतो. डॉक्टर आयन्साईड तरुण असताना सुवार्ता सांगत असत व ते देवाच्या एका अद्भुत सेवकाला मधून मधून भेट देत असत. हा सेवक आपल्या स्वास्थ्यासाठी त्या ठिकाणी आला होता. त्याला क्षय झालेला होता आणि डॉक्टर आयन्साईड यांच्या आईवडिलांच्या घराच्या मागच्या बाजूला एका तंबूत तो राहत असे. ते त्याच्या जीवनाचे अखेरचे दिवस होते. देवाचे वचन शिकविण्याकरिता त्यांचा फार मोठा उपयोग करून घेण्यात आला होता. जेव्हा आयन्साईड त्या व्यक्तीच्या जवळ बसत तेव्हा तो पवित्र शास्त्रातील सत्य इतक्या सुंदर रीतीने स्पष्ट करीत असे की एक दिवस डॉक्टर आयन्साईड त्याला म्हणाले, हे तुम्ही कुठे शिकलात? यावर तो सेवक उतरला, मला हे एखाद्या बायबलच्या शाळेमध्ये किंवा ईश्वर विज्ञान पाठशाळेत शिकायला मिळाले नाही, कारण मी तेथे कधीच गेलो नाही. महाविद्यालयात जाऊन मी ते कधी शिकलो नाही. पण एका छोट्याशा घरातल्या मातीच्या जमिनीवर गुडघ्यांवर मी शिकलो. मी माझे पवित्र शास्त्र आपल्यासमोर उघडे ठेवत असे. तासनतास गुडघ्यांवर येत असे व माझ्या अंतःकरणात सत्य प्रगट करावे म्हणून देवाच्या आत्म्याला प्रार्थित असे. ख्रिस्त मला प्रगट केला जावा म्हणून मी प्रार्थना करीत असे. त्या मातीच्या जमिनीवर मी गुडघ्यांवर टेकलेलो असताना पवित्र आत्म्याने मला पुष्कळ काही शिकवले. ते सर्व मी जगातल्या सर्व महाविद्यालयात व इतर ठिकाणी कोठेही शिकू शकलो नसतो. डॉक्टर आयन्साईड हे देखील आपल्या सेवेत पवित्र आत्म्यावर अवलंबून राहत. गीतरत्नाचे पुस्तक शिकवत असताना त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले की त्यांचे या पुस्तकावरील कोणत्याही भाषांनी समाधान झाले नाही आणि ते आपल्या गुडघ्यांवर टेकले व त्यांनी परमेश्वराला त्या पुस्तकाचा संदेश प्रगट करण्याची विनंती केली. नंतर त्यांनी या पुस्तकावर भाष्य लिहिले आणि ते भाष्य मला अतिशय योग्य व चांगले वाटते. खरोखर श्रोत्यांनो, देवाचा आत्मा आमचा शिक्षक असावा ही किती सुंदर गोष्ट आहे. आपणापैकी काही जण म्हणतील, हे कसे शक्य आहे? तो माझा शिक्षक कसा होऊ शकतो? प्रभू येशूने म्हटले की मागा म्हणजे मिळेल. स्तोत्रसंहिता 32 अध्याय 8व्या वचनात प्रभू परमेश्वर आम्हाला म्हणतो, मी तुला बोध करीन, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझवर ठेवून तुला बुद्धिवास सांगेन. तसेच इर्मयाचे पुस्तक 33 अध्याय आणि 3 वचनात तो म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. याकोब या संदर्भात काय म्हणतो ते आपण याकोबाचे पत्र 1 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये वाचूया. याकोबाचे पत्र 1 अध्याय 5वे वचन. तुम्हापैकी जो कोणी ज्ञानाने उणा असेल त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल, कारण तो कोणास दोष न लाविता सर्वांस दातृत्वाने देतो. प्रिय श्रोत्यांनो, आम्ही देवाजवळ ज्ञान मागत नाही, आम्ही स्वतःच्या स्वार्थाकरिता वस्तू मागतो. देव आपल्या दातृत्वाने जर आम्हाला ज्ञान द्यायला तयार आहे तर आम्ही ते का मागून घेऊ नये? पौलाने इफिस्करांना ज्ञान व सामर्थ्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना केली. तो म्हणतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव वैभवशाली पिता याने तुम्हास आपल्या ओळखी संबंधी ज्ञान व प्रगटीकरण यांचा आत्मा द्यावा. आमच्यापैकी अनेकांना असं वाटतं की ते देवाला ओळखतात, त्यांचा देवाशी चांगला परिचय आहे, परंतु त्यांना हे समजत नाही की मानवी बुद्धी तोकडी आहे, मानवी दृष्टी अधू आहे. या दोन्हीच्या साह्याने आम्ही जितके परमेश्वराला ओळखतो ते ज्ञान फारच कमी आहे. आम्ही त्याचे ज्ञान अधिक मिळविण्याची गरज आहे. जर तुम्ही देवाची सेवा करिता, त्याच्यावर तुम्ही जर प्रीती करता, तर तुम्हाला त्याला अधिक जाणून घेण्याची इच्छा होत नाही काय? ज्या मैत्रिणीवर मी प्रीती करते तिला अधिक जवळून ओळखण्याची मी इच्छा बाळगते. देवाला ओळखणे, त्याच्या अधिक सन्निध जाणे हे कितीतरी लाभदायक आहे. दानिएलाचे पुस्तक 11 अध्याय आणि 32व्या वचनाच्या उत्तरार्थ पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, जे लोक आपला देव जाणतात ते बलवान होतील व कार्य करतील.
मोशे देवाशी समोरासमोर बोलत असे आणि देवाने त्याचा इस्रायलाच्या संतानांना मोठ्या सामर्थ्याने इजिप्तमधून बाहेर आणण्यासाठी उपयोग केला. तुम्ही मोशेसारखे व्हायला पाहिजे असे मी म्हणत नाही, पण तुम्ही आपल्या देवाला ओळखावे असे मी म्हणत आहे. आणि ते शक्य आहे. ते देवाच्या ज्ञानाच्या व प्रगटीकरणाच्या आत्म्याद्वारे शक्य आहे. तोच आम्हाला देवाचे वचन शिकवू शकतो व आमचे अंतःचक्षु प्रकाशित करू शकतो. पॉल पुढे इफिसकरास पत्र 1 अध्याय आणि 18व्या वचनात म्हणतो, 18वं वचन, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. यापेक्षा अधिक शब्दशः भाषांतर असे होईल, तुमचे अंतःकरणाचे डोळे प्रकाशित व्हावे. तुमचे ज्ञानाचे नव्हे तर तुमच्या हृदयाचे डोळे प्रकाशित व्हावेत. एखादी व्यक्ती फार बुद्धिमान असेल, पण तिला आध्यात्मिक सत्यांची समज असेलच असे मुळीच नाही. तशी काही खात्री देता येत नाही. पॉल अंतःकरणाच्या आकलनावर बुद्धीच्या आकलनापेक्षा अधिक भर देतो. रोमकरास पत्र 10 अध्याय 9 आणि 10 वचनांमध्ये तो म्हणतो, जर तू आपल्या मुखाने येशू प्रभू आहे असे स्वीकारशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील, तर तुला तारण प्राप्ती होईल. नीतिमत्वासाठी विश्वास धरणे अंतःकरणाने होते, तारणाचा स्वीकार करणे तोंडाने होते. आध्यात्मिक ज्ञान देवाच्या आत्म्याशिवाय समजणे कोणालाही शक्य नाही. आम्हाला हीच गोष्ट करिंथकरास लिहिलेल्या पहिल्या पत्रात सांगण्यात आलेली आहे. करिंथकरास पहिले पत्र 2 अध्याय 9 आणि 10 ही वचने. हे तर या शास्त्रलेखाप्रमाणे आहे. डोळ्याने पाहिले नाही, कानाने ऐकले नाही व माणसाच्या मनात आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. परंतु देवाने ते स्वतःच्या आत्म्याच्याद्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाही शोधक आहे. मला एक वृद्ध स्त्री माहीत आहे. आम्ही तिला आजी म्हणत असू. ती एक फार चांगली बाई होती, परंतु तिला लिहिता वाचता येत नव्हते. एक दिवस मी तिला योहानकृ शुभवर्तमानाच्या 14व्या अध्यायाविषयी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं की मी तो अध्याय या आजीबाईंसाठी सोपा करू शकेन. तिने माझे बोलणे काही काळ ऐकून घेतले व मग मला थांबवत ती म्हणाली, मुली, या अध्यायातली ही एक गोष्ट तुझ्या लक्षात आली आहे का? आणि असे म्हणून ती मला पवित्र शास्त्रातल्या काही गोष्टी सांगत राहिली. प्रामाणिकपणे सांगायचे तर ती गोष्ट माझ्या कधी लक्षात आलीच नव्हती. तिला लिहिता वाचता येत नव्हते, तरी तिला ही अशी अंतर्दृष्टी कशी आहे हे मला समजू शकले नाही. भाष्यकारांच्या पुस्तकात मला जे सापडले नाही ते तिला ठाऊक होते. याचे कारण म्हणजे तिच्या अंतःकरणाचे चक्षु देवाच्या आत्म्याने उघडले होते. देवाचा आत्मा आम्हाला आज शिकवू इच्छितो. आज देवाचे लोक देवाच्या वचनाप्रमाणे चालत नाहीत. याचे कारण म्हणजे ते देवाच्या आत्म्याच्या साह्याने शिकण्यास तयार नाहीत. ते माझ्यासारख्या अतिसाधारण उपदेशकावर किंवा घरातील बायबल अध्ययनावर अवलंबून राहतात. श्रोत्यानो, आम्हाला देवाच्या आत्म्याच्याद्वारे देवाच्या वचनातील गूढ गोष्टी शिकायच्या आहेत. पॉल पुढे म्हणतो, त्याच्या पाचारणापासून होणारी आशा काय, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची संपत्ती केवढी. आपण शिकलो की आम्हाला ख्रिस्तामध्ये वतन देण्यात आले आहे. आम्ही हे देखील समजून घ्यायला पाहिजे की आमच्या मध्ये त्याचे वतन आहे. मला वाटतं की यासाठी आपण कनानाचे उदाहरण घेऊ शकतो. ती भूमी प्रभूची होती, परंतु त्याने ती इस्रायलाच्या संतानांच्या ताब्यात दिली. इस्रायलाचे संतान त्या भूमीशी बांधलेले होते. परंतु श्रोत्यांनो, एक दिवस असा येईल की परमेश्वर संपूर्ण विश्व आपल्या ताब्यात घेईल व इस्रायलावर आपला हक्क बजावेल. तसेच भूमीही आपल्या ताब्यात घेईल. आम्ही त्याची मंडळी आहोत व परमेश्वर आमच्याद्वारे कार्य करीत आहे. परंतु एक दिवस असा येईल की आम्ही त्याच्याबरोबर राज्य करू. आता आपण 19 वचन वाचूया. हे वचन सांगतं, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. हे वचन पंडिता रमाबाईच्या भाषांतरात अशा प्रकारे आहे, आणि त्याच्या बळकट सामर्थ्याच्या करणीप्रमाणे विश्वासणारे जे आम्ही त्या आमच्या ठाई त्याच्या सामर्थ्याचे परमथोर पण काय हे तुम्ही जाणावे. किंवा असे म्हणता येईल की त्याच्या महान सामर्थ्याच्या करणीप्रमाणे आम्हा विश्वासणाऱ्यांच्या ठाई त्याचे सामर्थ्य किती परमथोर आहे, मोठे आहे, हे आम्ही समजून घ्यावे.
देवाचे सामर्थ्य, शक्ती देणारे सामर्थ्य केवढे आहे हे आम्ही ओळखून घ्यावे. श्रोत्यानो, परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे ए. विश्वासणाऱ्यांच्या वतनाचा विसार पवित्र आत्मा आहे. आजचा प्रश्न, पवित्र शास्त्राचे मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषांमधून थेट मराठीत भाषांतर कोणी केले? ए. हरी केळकर, बी. N.B. आठवले, सी. पंडिता रमाबाई, डी. यापैकी कोणीही नाही. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय A, B, C किंवा D लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आम्ही पाहिले की पौलाची प्रार्थना विश्वासणाऱ्यांना देवाची योजना आणि त्यांच्या जीवनाचा उद्देश समजून घेण्यासाठी ज्ञान आणि प्रकटीकरण मिळवण्याच्या महत्त्वावर भर देते. होय प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये वरून येणारे ज्ञान आणि देवाचे प्रकटीकरण असलेच पाहिजे. तेव्हाच आम्ही आत्मिकरित्या सबळ होऊ शकतो आणि आमचे अंतःचक्षु देखील खऱ्या अर्थाने प्रकाशित होतील. प्रियांनो, आपण यावर आत्मपरीक्षण कराल काय? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देव बाप्पा, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. होय प्रभूजी, तू आमचं अंतःकरण जाणतोस. आमच्या अंतःकरणातले विचार देखील तुला ठाऊक आहेत. आणि म्हणूनच प्रभूजी, तू नेमून दिलेल्या मार्गांपेक्षा आम्ही चुकीच्या मार्गाने जाऊ नये, आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ नये, तर बापा आम्ही तुझ्या मार्गांमध्ये दृढ राहावं, यासाठी आम्ही तुझ्याकडं विनंती करतो. प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे की जेव्हा तू आमच्या जीवनामध्ये असतो त्यावेळेस आमचं जीवन हे सुखी, समाधानी आणि आनंदित देखील असतं. आणि यासाठीच प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आमचा स्वीकार कर, आम्हा सर्वांना आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो आणि येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.